गोरगरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावी या उद्देशाने उभारण्यात आलेल्या गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नॉस्टिक सेंटरचे भव्य लोकार्पण 22 मार्च रोजी होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे केंद्र मध्य भारतातील सर्वात मोठ्या डायग्नॉस्टिक सेंटरपैकी एक मानले जात आहे. या केंद्रामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी 5 स्टार दर्जाच्या वैद्यकीय तपासण्या अत्यंत नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्री, अनुभवी डॉक्टर आणि प्रशिक्षित कर्मचारी यांच्या माध्यमातून येथे अचूक व जलद तपासण्या करण्याची सुविधा उपलब्ध असेल. स्वप्नपूर्तीचा प्रवास. सुमारे 15 ते 20 वर्षांपूर्वीचे स्वप्न प्रत्यक्षात आणत या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. समाजातील गरजू घटकांना परवडणाऱ्या दरात उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा मिळाव्यात या ध्येयातून या केंद्राची संकल्पना साकारली गेली. अनेक अडचणींवर मात करत हे स्वप्न आता वास्तवात उतरले असून आरोग्य क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण होण्याची अपेक्षा आमदार संदीप जोशी यांनी यावेळी व्यक्त केली. पंकजी भोयर, माननीय मंत्री आशिषजी जयस्वाल या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत, त्याचप्रमाणे नागपूर नगरीचे, नागपूर जिल्ह्यातले, विदर्भातल्या अनेक आमदारांचे फोन येतात आहे. त्या सर्वांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडतोय. या सेंटरचं वैशिष्ट्य काय आहे? या सेंटरचं वैशिष्ट्य आणि अभिमान तुम्हाला आणि आम्हाला एकच आहे की संपूर्ण भारतामध्ये या लेवलचं कुठलंही डायग्नोस्टिक सेंटर नाहीये. माननीय देवेंद्रजींच्या प्रेरणेतून, माननीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनातून हे सेंटर या ठिकाणी सोमलवाडा वर्धा रोड या ठिकाणी मेट्रो पिलर क्रमांक 83च्या समोर या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये उच्च तंत्राच्या, म्हणजे त्यापेक्षा उच्च तंत्राचे कुठलीही MRI मशीन नाही, अशा 3 टेस्ला उच्च तंत्राच्या 2 MRI मशीन्स आहेत. 128 स्लाइसची सिटी स्कॅन मशीन आहे. त्याचप्रमाणे सोनोग्राफी 2 मशीन्स आहेत. त्याचप्रमाणे एक्सरे आहे. 25 डायलिसिस मशीन्स आहे. एवढं मोठं सेंटर. त्याचप्रमाणे पॅथॉलॉजी सेंटर या ठिकाणी एकाच छत्रीखाली हे सर्व व्यवस्था ज्या आहे, चाचण्यांच्या व्यवस्था या त्या ठिकाणी आहेत. म्हणजे 2 MRI, 2 सिटी स्कॅन, 2 अल्ट्रासाऊंड, 25 डायलिसिस मशीन्स, पॅथॉलॉजी सेंटर, एक एक्सरे मशीन, एवढं मोठं सेंटर आहे. आणि याचे दर काय आहेत? तर बाहेर 7,000चा दर जर MRIचा असेल तर तो बेसिक दर आमच्याकडे 2100 रुपयाचा दर आहे. या ठिकाणी सिटी स्कॅनचा दर 3000 असेल बाहेर, तो आमच्याकडे 900 रुपयाचा आहे. सोनोग्राफीचा दर हा बाहेर जो असेल त्याच्या 25% आमच्याकडे आहे. एक्सरे 200 रुपयामध्ये आहे. डायलिसिस पैसे देऊन बाहेर 3000 रुपयात होतात, जे आपल्या सर्वांना माहिती आहे. अनेकांना 3-3 वेळा आठवड्यात करावं लागतं, महिन्याला 12 वेळा करावं लागतं. जे 3000 3,500 रेट आहे ते आमच्या या ठिकाणी 1600 रुपयामध्ये पेड. आणि योजनांमध्ये महात्मा फुले असेल, PMY योजना असेल, त्या योजनेमध्ये निशुल्क स्वरूपामध्ये डायलिसिस आम्ही उपलब्ध करून दिलाय. 2 मशीन असण्याचा फायदा असा आहे की लोकांना वेटिंग करायची गरज नाही आहे. आणि या ज्या उच्च तंत्राच्या ज्या मशीन आहेत 3 टेस्ला, बाहेर 32 मिनिट लागत असेल तर आमच्या ठिकाणी 26 मिनिटांमध्ये काम होत आहे. त्यामुळे सिटी स्कॅन मध्ये सुद्धा तोच प्रकार, MRI मध्ये तोच प्रकार. डायलिसिसचे 25 बेड आहेत. 25 बेड असताना 20 बेड्स हे साध्या पेशंट्स करता आणि 5 बेड जे आहे ते ज्यांना इन्फेक्शन झालेलं आहे, ज्यांना इन्फेक्शन असतंय, हेपॅटायटिस असतो, त्यांच्यासाठी बेड अनेक ठिकाणी उपलब्ध नसतात. तर 5 बेड त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध केलेले आहेत. याचं लोकार्पण आता आहे. आणि मध्य भारतातील सर्वात मोठं हे डायग्नोस्टिक सेंटर तुमच्या आमच्या नागपुरात या ठिकाणी उभं राहत आहे. त्या सर्व या सोहळ्याला आपण साऱ्यांनी ग्राउंड वरती ठीक 6 वाजता, आपल्याला माहित आहे पूजनीय मोहनजी भागवत अत्यंत वेळेचे पक्के आहे, त्यामुळे संध्याकाळी ठीक 6 वाजता
हा जाहीर कार्यक्रम पावनभूमी म्हणजे डायग्नोस्टिक सेंटरच्या मागे ग्राउंड आहे त्या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आम्ही 3 ठिकाणी करतोय. पहिली व्यवस्था ज्या ठिकाणी एअरपोर्टची लेफ्ट साईडला जागा आहे वर्धा रोडवरती त्या ठिकाणी करतोय. दुसरी जागा मनीषनगर श्यामनगर कडून येणाऱ्या ट्रॅफिक करता त्या ठिकाणी शिवाचं मंदिर आहे, महादेवाचं मोठं मंदिर आहे त्याच्या प्रांगणात करतोय. जयप्रकाश नगर भेंडी लेआउट जयताळाकडून येणाऱ्यांची सर्वांची व्यवस्था जी आहे ती सोमलवाड्याला प्राथमिक शाळा आहे त्याच्या मागच्या क्रीडांगणामध्ये करतोय. अशी संपूर्ण व्यवस्था आम्ही क्रिएट करतोय. आपल्या सर्वांना विनंती आहे की डायग्नोस्टिक सेंटरला व्हिजिट द्या. या डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये विविध प्रकारच्या तपासण्या एकाच छताखाली उपलब्ध राहणार आहेत. रुग्णांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरावे लागू नये यासाठी सर्व सुविधा एकत्रित देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच अत्याधुनिक उपकरणांमुळे तपासण्यांची अचूकता वाढणार असून उपचार प्रक्रियेला गती मिळणार आहे. या उपक्रमामुळे नागपूर आणि परिसरातील आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर पडणार असून सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सेवा सहज उपलब्ध होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. कॅमेरामन सचिनसह सनी भोंगडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.